थेट जाणार आहोत आपण पुण्यामध्ये। या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार त्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी गेलेले आहेत। पुण्यातली एकता नगर मधली ही दृश्य आहेत। या ठिकाणी अजित पवार हे पाहणी करण्यासाठी गेलेले आहेत। आपण पाहतोय की पुण्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय, जनजीवन या ठिकाणी विस्कळीत झालेलं आहे। मोठमोठ्या सोसायट्यांमध्ये पाणी शिरलंय, त्यामुळे लोकांना या ठिकाणी राहणं देखील मुश्किल झालेलं आहे। मोठमोठ्या सोसायट्यांमधली लोक आता आपला निवारा शोधण्यासाठी त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात। आणि या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील या जलमय झालेल्या भागाला भेट दिली आहे आणि तिथली ही थेट दृश्य आपण झी 24 तासच्या माध्यमातून पाहू शकतो। इथल्या पूर परिस्थितीचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेला आहे आणि यानंतर आता ते माध्यमांशी काय संवाद साधतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। तर प्रशासनाच्या माध्यमातून काय उपाययोजना या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत किंवा केल्या जाऊ शकतात या संदर्भातली महत्त्वाची माहिती अजित पवार यांच्याकडून मिळू शकते। तर आपण पाहतोय सकाळपासूनच या ठिकाणी धोधो पाऊस पडतोय, जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। तर कमरेच्या वर पाणी गेल्यामुळे लहान मुलांना आणि नागरिकांना देखील या ठिकाणी मार्ग काढण्यास त्रास होत असल्याचे चित्र सकाळपासून झी 24 तास तुम्हाला दाखवतोय। तर एकीकडे अजित पवार त्या ठिकाणी भेट देण्यासाठी गेलेले आहेत, आढावा घेण्यासाठी गेलेले आहेत, ती दृश्य आपण पाहतोय। तर दुसरीकडे अक्षरशः पाण्याने तुंबलेली सोसायटी आपण पाहतोय। तर नागरिकांचे अतोनात हाल, या पावसामुळे पुण्यातील नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत। तर पुण्याला पावसाचा जबर तडाखा बसलेला आहे आणि बचाव कार्य या ठिकाणी सुरू आहे। नागरिकच एकमेकांची मदत करताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। त्या पार्श्वभूमीवर आता प्रशासन आणि शासन देखील चांगलंच कामाला लागल्याचं पाहायला मिळते। उपमुख्यमंत्री अजित पवार या ठिकाणी पोहोचलेले आहेत। अजित पवार यांच्याकडून या भागाची पाहणी करण्यात येते। तर सकाळपासूनच पुण्यातील परिस्थिती आपण पाहतोय। दुसरीकडे जी दृश्य आपल्याला दिसत आहेत ती या सोसायट्यांमध्ये राहत असलेल्या नागरिकांची आहे। तर महिलांना आणि लहान बालकांना या सोसायट्यांमधून या पाण्यातून बाहेर काढतानाचे प्रयत्न इथले नागरिक करतात। संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक भागांना या मुसळधार पावसाने झोडपून काढलेलं आहे आणि अगदी पावसाच्या सुरुवातीलाच मुंबईची तुंबई होते तसंच पुणे देखील आता तुंबलेलं पाहायला मिळत आहे। किंबहुना मुंबईपेक्षाही विदारक परिस्थिती ही यावेळेला पुण्याची झालेली पाहायला मिळते। मोठमोठ्या चारचाकी असतील किंवा दुचाकी असतील, ह्या सर्वच या पाण्यामध्ये बुडालेले आहेत। मोठ्या प्रमाणात या वस्तूंचं नुकसान झालेलं आहे। नागरिक घराच्या बाहेर पडू शकत नाहीयेत। कालपासूनच पुण्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे आणि या पावसामुळे नागरिकांचे कसे हाल होत आहेत याची उत्तम बातमी झी 24 तासच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते। एकीकडे अजित पवार या ठिकाणचा घेत असलेला आढावा आपण पाहतोय आणि दुसरीकडे कशा प्रकारे नागरिक सोसायट्यांमध्ये साचलेलं पाणी त्याच्यातनं मार्ग काढतायत हे आपल्याला पाहायला मिळत आहे। इथल्या दुचाकी असतील, चारचाकी असतील, इतरही काही वाहनं असतील, त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। इंजिनमध्ये त्यांचं पाणी गेलेलं आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात या वाहनांचं देखील नुकसान झालेलं आहे। त्यामुळे पुण्यातील नागरिक हा चिंतेमध्ये आहे। सोबतच अनेक भाग असे आहेत ज्यामध्ये गळ्यापर्यंत पाणी गेलेलं आहे, त्यामुळे तिथं राहणं देखील मुश्किल झालेलं आहे। त्यामुळे लोक हे स्थलांतरित होत आहेत। तर NDRFची टीम देखील त्या ठिकाणी दाखल झाल्याचं आपण मगाशी पाहिलं होतं आणि अक्षरशः या ठिकाणी पुणे महानगरपालिका असेल, प्रशासन संपूर्ण कामाला लागलेलं आहे। नागरिकांना एक एक करून बाहेर काढण्यात येत आहे। मात्र असं असलं तरी देखील पाण्याची पातळी ही वेळोवेळी वाढत चालली आहे। हा पाऊस जर का असा सुरू राहिला तर मोठी दुर्घटना देखील घडण्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि त्या पार्श्वभूमीवर आपण काहीच वेळापूर्वी मुख्यमंत्र्यांनी दिलेला आवाहन देखील पाहिलं। लोकांनी गरज असेल तरच बाहेर पडा,
किंबहुना बाहेर पडूच नका असं देखील आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं होतं। तर त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून काय काय उपाययोजना करण्यात येऊ शकतात किंवा करण्यात येतील या संदर्भातला सगळा आढावा घेण्यासाठी स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि पाण्याने पूर्णपणे बुडालेल्या पुण्याचं त्या ठिकाणी पडलेल्या पावसाचं आणि त्या ठिकाणी तुंबलेल्या वाहनांचं आणि नागरिकांची कशा प्रकारे तारांबळ होते या सर्व परिस्थितीचं ते आढावा घेत आहेत, ते पाहणी करतायत। तिथे उपस्थित नागरिकांचे देखील ते या संदर्भात संवाद साधतायत। उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वतः फील्डवर येऊन इथल्या पावसाचा आणि इथल्या पूर परिस्थितीचा आढावा घेत आहेत। पुण्यातली ही लाईव्ह दृश्य आहेत आणि या दृश्यांच्या माध्यमातून पुणेकरांची कशी तारांबळ होते, कसे त्यांचे हाल होत आहेत हे आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रत्येक पावसामध्ये प्रशासनाकडून आश्वासन दिलं जातं, किंबहुना मोठ्या गोष्टी केल्या जातात की या ठिकाणी पावसाच्या दृष्टीने सगळ्या उपाययोजना केल्याच्या मोठ्या बाता या प्रशासनाच्या माध्यमातून मारल्या जातात। परंतु ज्या वेळेला पाऊस पडतो त्यावेळेला कशी परिस्थिती या ठिकाणी वेळोवेळी निर्माण होते हे पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळालंय। आता या नुकसानीची जबाबदारी नेमकं कोण घेत आहे हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे। प्रशासन की शासन या नुकसानीची भरपाई किती वेळात या लोकांना मिळणार आहे आणि लोकांना स्थलांतरित करण्यासाठी व्यवस्थित उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत की नाही हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे। वृद्ध व्यक्ती असतील किंवा लहान बालकं असतील, तरुण असतील, सगळ्यांनाच या पावसाचा फटका बसतोय। लोक ऑफिसपर्यंत जाऊ शकत नाही आहेत, त्याचप्रमाणे शाळांना देखील सुट्टी देण्यात आली आहे। नागरिकांनी करावं तर काय करावं आणि जावं तर कुठे जावं हा महत्त्वाचा प्रश्न पुणेकरांसमोर या क्षणाला उपस्थित असल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। यानंतर मात्र आता शासन कशा प्रकारे याला प्रतिसाद देत आहे, कशा प्रकारे या पावसाची दखल घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। शासनाकडून प्रशासनाला काय नेमक्या सूचना केल्या जात आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। प्रशासनाने आता काही उपाययोजना केलेल्या आहेत, मात्र ते कुठेतरी पुरेशा नाही आहेत हे दृश्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे। तर पुण्यातील अनेक भाग हा जलमय झालेला आहे आणि यामुळे आता रोगराई देखील पसरण्याची शक्यता आहे। तर आरोग्य यंत्रणा आता कितपत या ठिकाणी कामी येते हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी कमरेपर्यंत तुंबलेलं पाणी आणि हातात छत्र्या घेऊन लोक बाहेर पडतात, मात्र जावं कुठे हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे। कारण पुण्यातला बहुतांश भाग हा पाण्याने वेढलेला आहे, धरण या ठिकाणी ओव्हरफ्लो झालेली आहेत, त्यामुळे देखील इथल्या सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं आपण पाहतोय। तर या एकीकडे आपण पाहतोय शासन कशा प्रकारे कामाला लागलेलं आहे आणि दुसरीकडे आपण पाहतोय की प्रशासन कशा प्रकारे त्यांच्या कामामध्ये अपूर्ण ठरलेलं आहे आणि त्यांचं काम कशा प्रकारे ते पूर्ण वेळेमध्ये पूर्ण करू शकलेले नाहीये। तर अजून किती वेळ या नागरिकांना, या लोकांना हा त्रास सहन करावा लागणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आता यानंतर अजित पवार या ठिकाणी उपस्थित आहेत, ते या ठिकाणचा आढावा घेत आहेत, नागरिकांशी या ठिकाणी ते संवाद साधतायत, माध्यमांशी ते बोलणार आहेत थोड्याच वेळामध्ये। त्यानंतर नेमकं काय उपाययोजना त्यांच्याकडून केल्या जाणार आहेत हे देखील आपल्याला कळणार आहे। मात्र या क्षणाला जी परिस्थिती आहे आणि सकाळपासून जे पुणेकर भोगतायत त्या पाण्याचा निचरा नेमका कसा केला जाणार आहे आणि या पुणेकरांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी नेमके काय प्रयत्न केले गेलेले आहेत आणि काय प्रयत्न करण्यात येणार आहेत त्या संदर्भातली माहिती मिळणं अतिशय महत्त्वाचं आहे। आणि यासाठी अजितदादांसोबत सगळे माध्यम देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। कुठेतरी या नागरिकांना दिलासा मिळणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि तो दिलासा देण्यासाठी अजित पवार या ठिकाणी उपस्थित आहेत। मात्र फक्त दिलासा देऊन चालणार नाहीये, तर प्रशासनाची खरडपट्टी देखील काढणं तेवढंच महत्त्वाचं आहे। कारण प्रत्येक वेळेला पाऊस पडण्याच्या आधी आपण कशा प्रकारे सगळी कामं पूर्ण केलेली आहेत, रस्त्यांची कामं, नाल्यांची कामं कशा प्रकारे पूर्ण केलेली आहेत या संदर्भात प्रशासनाकडून मोठ्या मोठ्या गोष्टी केल्या जातात। मात्र ज्या वेळेला पाऊस पडून जातो त्यावेळेला असं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं। तर फक्त मुंबईच नाही तर पुणे देखील मोठ्या प्रमाणात तुंबलेलं आहे।
वर्षानुवर्षे ज्या ठिकाणी कधीही पाणी साचलेलं नाही अशा ठिकाणी देखील पुण्यामध्ये आता पाणी साचू लागलेलं आहे। मागच्या वर्षी देखील पुण्याची अशीच दृश्य समोर आली होती आणि आज देखील ही परिस्थिती बदललेली नाहीये। एक वर्षामध्ये नेमकं प्रशासनानं केलं काय हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न उपस्थित राहतोय। नागरिकांचा संताप आणि हतबलता दोन्ही आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। मात्र आता लोकप्रतिनिधी स्वतः या नागरिकांमध्ये उपस्थित असल्यानंतर तरी ही परिस्थिती बदलणार आहे का? आज जो त्रास या नागरिकांना सहन करावा लागतोय तो उद्या पुन्हा सहन करावा लागू नये म्हणून काही पावलं उचलली जाणार आहेत का? या प्रश्नांची उत्तरं आता लवकरच मिळू शकतात किंबहुना मिळण्याची अपेक्षा आहे। आता अजित पवार याच्यावरती नेमकं काय आपली मत मांडतात हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार। हॅलो, हा अरे आली बाबा अरे तू आपले बाबू